नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. चूल पेटवून घेतली आता आणि पाणी ठेवलं आता आंघोळीला चुलीवर. चला आता घर झाडून घेऊया. तर आता दिवस उगवून वर आला. आता अंगण चांगलं स्वच्छ झाडून झाले. तर गुरांचं बघून घेतलं सगळं, आता शेळ्यांचं पण झालं आणि इथं देवपूजा झाली माझी. आता वाजले 7:30 आणि इकडं देवपूजा वगैरे झाली आणि किचन वाटा स्वच्छ धुवून घेतलाय. मुलांना सुट्टी आहे 2-3 दिवस, 10वीचं एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळं उशिरा सगळं उरकायचं. आणि झाली ना, चहा ठेवलाय, चहा पिऊन स्वयंपाकाला लागायचं. आणि स्वयंपाक करायला लागले आता करायचे आपल्याला. आणि वांग्याची आमटी, फ्रीज नसल्यामुळे जरा वांगी सुकली ती कारण का आमचा लाईटीचा घोटाळा असल्यामुळे लाईट 2-3 दिवस आलीच नाही, त्यामुळं सुकली ती वांगी फ्रीज बंद पडल्यामुळं. तर चला आता भाज्या फोडणी देऊन घेते. तर आता वांगी चिरून घेतली, ती खोबरं लसूण कोथिंबीरचं वाटण करून घेतलं आता आणि फोडणी देऊन घेते. आता कढई तापाय ठेवली, कढई तापली, तेल ओतून फोडणी देऊन घेते. आणि इकडं भाजी ती लागणारं गरम पाणी करून घेतलं. आता बंद करते गॅस, भाजीला फोडणी देऊन घेते. आता इथं फोडणी दिली, इकडं पाणी गरम करून घेतलं, लागण तेवढं पाणी ओतून घेते त्याच्यामध्ये. तर आता भाजीला फोडणी दिली आणि आता झाकून ठेवते शिजन चांगली, तोपर्यंत पीठ मळून घेते. मळून झालं आता माझं आणि इकडं भाजी पण शिजली, चपात्या करून घेते आता. तर मुलांचं आवरून झालं आता आणि मुलं निघालीत आता बाळमामाच्या आरतीला इथं तळ्यावर. आज पप्पांसोबत चालली ती सगळी. आता जेवण वगैरे झाली आता माझी आणि आत्या घरात जेवते. ते माझं जेवण झालं तर लवकरच, त्यामुळं मी पाखरं राखायला आली. भुईमुगाची पाखरं कोंबारं उगवून आलेली पक्षी खाऊन टाकते ते, त्याच्यामुळं भुईमुग काय उगवायचा नाही, त्यामुळे पाखरं राखावं लागते. ते सकाळ संध्याकाळ दिवस मावळताना भरपूर पाखरं टोच्याने खाऊन टाकते ते. पाखरं राखून घेते आता एवढं आता येस्तोपर्यंत, आणि परत मग भांडी घासायची. मग आपलं बघा असा उगवून आलाय, इकडं चांगलं फुटलंय, अजून चांगलं भुईमुग उगवून वर आलाय. कुठं अजून फुगलंय, त्यातनं पण बी बाहेर येते. ते उशीर झाला जरा भुईमुग पेरायला. शिवरी होती ह्याच्यामध्ये, पण शिवरी काही व्यवस्थित उगवली नाही, त्याच्यामुळं भुईमुग पेरला. भुईमुग चटकन उगवून आलाय आता. तर बारल्याचा आउटून झालाय आता. बाल्याचा मामा आलाय न्यायला. बाल्या कुठं झालाय तो? कशाला? हा, सुट्टी आहे म्हणून का कामाला? सुट्टी आहे म्हणून, खरं का? 4 दिवस आहेत काय? आम्ही येऊ का ना ग मग? कधी? काल काय आहे रे उद्या? तर आदू आणि भाल्या निघाली ते आता 4 दिवस सुट्ट्या. बाप्या ए बापू, तर आता शनिवारी वास्तूक शांती त्यांच्या घराची, त्याच्यामुळं निघाली वर्षा आता माहेरला. मामा आला त्यांचा नेला आता वाजले त्या 4:30 आणि मी आले आता शेळ्यांना वैरण टाकायला.
वैरण काढायची शेणला आणि टाकायची. इथं गिनीगोल धनुरा भरपूर सगळं आहे. एवढं काढून घेऊन जायचं आता. चला आता थोडंसं काढले, अजून थोडं काढते. शेळ्यांना आता वैरण टाकून झाली आता. शेळ्यांना वैरण टाकून झाली आता. आणि इकडं आता खालच्या तालीत आलोय आम्ही गुरांना वैरण आणायला. ऊस तोडून न्यायचं आता. चला नेऊया ऊस तोडून खाल. बाकीचा सगळा असा जनावरांना दिलाय. काय काय नेते ते ह्याच्यात भरपूर सगळं झालं तर त्याच्यामुळं देऊन टाकलं असंच गुंट्यावरी. चला आता नेऊया इथला ऊस तोडून. आता वाजले त्या 5:30 आणि आता गुरांना वैरण आणून टाकली होती. आणि आता आला मी ककडीत फवारायला. ककडी फवारून घ्यायची आता. चला ककडी फवारून घेऊया आता. तर सुरुवात केली आता फवारायला. तर आता 6 वाजले त्या आणि फवारून झाले. दिवस मावळायला लागले हळूहळू. तर आता सगळी कामं आवरली आता. आणि आता आम्ही निघालोय खाली बाळूमामाच्या आरतीला. आज बहिणीच्या घरी बाळूमामाची पालखी आली. तर बाळूमामाच्या तळ्यावर जायचं आता. चला आता जाऊया. तर आता आलो आम्ही इकडं बहिणीच्या इकडं आणि बाळूमामाची पालखी आहे तिकडं. चला आधी घरी जाऊ दे तिकड आणि मग तिकडं जाऊ मेंढराकड. आले केले की दिदीला आणि आजी कबईला भेटायला गेली पोरं. आम्ही आलोय इकडं मेंढरांकड. तर दर्शन घेऊ. कीर्तन चालू आहे. मकरध्वज गरड महाराजांचं कोणतीही सेवा असू द्या, मामांना मान्य असते. कीर्तन चालू. मामांच्या दरबारामध्ये फक्त सेवेला कीर्तन चालू आहे आता. सर्वात जास्त सेवेचं फळ कोणाला दर्शन घेऊया. सर्वच टाळकरी मालकरी, सर्वच श्रोते वर्ग, विनेकरी बाबा असतील, सर्वांचे सर्व पुजारी, सर्वच मामांच्या दर्शन घेऊन झालं आता. आज पालखी क्रमांक 1 मध्ये जे जे सेवादार आहेत, इकडे मेंढपाळ असतील, इकडे आचारी काम करणारे असतील, इकडे वाहन सेवा कशासाठी स्वीकारला तो मामांनी आणि मुक्या प्राणीचा दिंडी सोहळा घेऊन आपल्यापर्यंत का आले. इथून पाठीमाग महाराजांनी सांगितलं की आपल्यात राम शिवाय राम शिवाय बाळू मामा राम शिवाय शिवाय
शासन करीत देव 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 वारो मामा ओ श्री वारो मामा आरती वारो कैवल नामा दे देव पाटण दूत आले मामाचे धने सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता देव 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 वारो मामा ओ श्री वारो मामा आरती वारो कैवल नामा दे देव मामा रक्षिते ते पोत्रे कल मामा संताना देते कन्या रोग्याला औषध होते भंडाऱ्याचा महिमा वर्णावा घेते जय देव जय बारो मामा ओ श्री बारो मामा आरती वारो कैवल नामा दे देव तलावार मामाची सत्ता देती वचन फुल्या बघता अधमा पुरुषेत्रे समाधी घेता स्वप्ने दर्शने भक्तांना देता जय देव बारो मामा ओ श्री बारो मामा आरती वारो कैवल नामा दे देव आले नोरा धनवती नजरना डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रमे आले गणानंद पूजन भावे नमने नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्यारमा तमेव तमेव सर्व मम देव देव गायेन वाचा मचिंद्र देवा पूजत नामा करोत जपाव करोनी आज्ञम सकल परस्मी नारायणासी समर्पयामि अच्युतम केशव नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधर माधव मम गोपिका वल्लभं जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम राम राची चट दया तुपान भरला ती ताट अकोल गावाट वेळेच्या वेळे मेंढा राखीत मुरकुंड मेंढीच्या गळ्यात लिंग गोविंद गोपाळ हे दोघे बंधू जेवित होते देवात लिंबू जेवता जेवता चमत्कार झाला पंक्तीतून वारमामा जेवून गेले हरी बोला पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत सद्गुरु बाळूमामा महाराज की जय श्री संत सद्गुरु सांग मले